नमस्कार. ज्ञानेश्वर वाघमारे. मी खरमारवाडी या ठिकाणी आहेत, मावळ तालुक्यामध्ये. मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. खरमारे परिवार खरमारवाडी या ठिकाणी यांनी जो 33वा वर्ष आहे, इंचगिरी रसाळ संप्रदाय या वारकरी संप्रदायाची परंपरा यांनी 33 वर्ष झाले चालवली आहेत आणि गुरु पूजेचा सोहळा हा कार्यक्रम हे नेहमीच करत असतात. हे आता 33वा वर्ष आहे. आपण जाणून घेऊ महाराजांकडून. महाराज, तुम्ही काय सांगू शकता, तरुण पिढीला काय संदेश देऊ शकता की हे जे खरमार परिवार आहे हे खरंच कार्यक्रम करतात, हा यांचा मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमामध्ये. हा खरंच तुम्ही काय संदेश देऊ शकता या समाजाला? महाराज, तुमचा परिचय द्या. माझं नाव श्री पांडुरंग शंकर रसाळ. या मृत्यूलोकामध्ये अनेक संप्रदाय आहेत, त्यापैकी असणारा इंचगिरी रसाळ संप्रदाय, थोर गुरु परंपरेचा मी एक सेवक आहे. या संप्रदायाची असणारी पहिल्यापासूनची परंपरा अखिल भारतामध्ये सुरू आहे. या अंदर मावळ विभागामध्ये आज वर्ष 33 आणि या 33 वर्षापासून अखंडित चालू असणारा हा गुरुपूजेचा सोहळा आणि त्या निमित्ताने संत सज्जनांचा मेळा आहे, संतांची संगत आहे आणि त्यामध्ये ज्ञानदानाची वृद्धी आहे. ही परंपरा सांभाळण्याचं कारण आमच्या संतांच्या भाषेत माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा साधावया, ज्या मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोटी काय. ही परंपरा आमच्या संप्रदायाच्या नियमानुसार जे वडील करती तया नाम धर्म ठेविती आणि आपल्या वाडवडिलांची ही परंपरा, सांप्रदायिक परंपरा आज आमच्या या अंदर मावळमध्ये सगळ्या तरुण पिढीने अतिशय जोमाने जोपासलेली आहे. सर्व तेथे सेवा हा दारवंटा या उद्देशानं या ठिकाणी ती प्रत्येक जण सेवा करत असतात. आणि हा आजचा दिवस म्हणजे आमच्या प्रत्येक गुरुभक्तांना आजचा दिवस म्हणजे महापर्व आहे. आम्ही महापर्व समजतो का, तर संत सज्जनांच्या भेटी आहेत, साधू संतांच्या भेटीगाठी आहेत. ह्या सर्वांच्या भेटीगाठी होणं त्यालाच आपण म्हणतो दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. या उद्दिष्टाप्रमाणे या परिसरामध्ये आमच्या समर्थ गुरुदेवांनी चालू केलेली परंपरा, त्या परंपरेनुसार हे चालू वर्ष अखंडित सेवेचं व्रत हे 33 वर्ष आमच्या या ठिकाणी असणाऱ्या इंचगिरी रसाळ संप्रदाय पूर्ण अंदर मावळ गुरुभक्त मंडळी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी साधू सेवा मंदिर म्हणून स्थापन केलेलं आहे. या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं आमचा हा सगळा परिसर या ठिकाणी येऊन आपली गुरुपूजा साजरी करत असतो. बाबा, मी काय म्हणतो की गुरु संपन्न होत असतो. गेली 33 वर्ष खरमारे कुटुंबीय असेल आणि मावळ तालुका असेल सातत्याने या सेवेचं पुण्य घेत आहे. मला असं म्हणायचंय, थोर महात्मे होऊन गेली, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच बोध सापडे खरा. आमचे गुरुवर्य समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, तसेच आमचे गुरुवर्य समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांच्या कृपाशीर्वादाने मावळ तालुक्यातली सर्व युवा पिढी समाज कार्यात, राजकारणात आणि धार्मिक कार्यात अग्रगण्य आहे. याचं एकच त्यांनी दिलेलं नाम सातत्याने जपणं, सांभाळणं आणि त्याचा ध्यास घेणं आणि त्यांचा वारसा जपणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्यांच्या माध्यमातून अनेक धार्मिक उपक्रम असेल, सामाजिक उपक्रम असेल आम्ही घेत असतो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा पाहता त्रैलोकी. गुरुचं स्थान आपल्या मधुरवादीतून आता महाराजांनी सगळं सांगितलेलं आहे. मनुष्याला जीवनात आल्यानंतर ज्यावेळेस गुरुची भेट होती त्यावेळेस देव कळतो, त्यावेळेस माणसातला माणूस कळतो आणि ते दाखवण्याचं काम जे कोणी केलं असेल आमच्या सद्गुरूंनी केलेलं आहे. सद्गुरू सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भिकमागे, मनाची अजोगे सिद्धी पावे. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या कृपाछत्राखाली आमचा मावळ तालुका, मावळ परिसर या धार्मिक कार्यामध्ये येत आहे आणि
त्यांच्या माध्यमातून अनेक युवा पिढी घडवली आहे. आज आम्ही जे राजकारणात यशस्वी आहे. खरमारे रसाळ संप्रदायाचा एक पाईक म्हणून गेले 33 वर्षापासून रसाळ संप्रदाय मावळ तालुक्यामध्ये कार्यरत आहे. मावळ तालुक्यामध्ये कार्यरत असण्यामागे सद्गुरू समर्थ शंकर महाराज रसाळ दादा, त्याचप्रमाणे सद्गुरू समर्थ पांडुरंग महाराज रसाळ अण्णा यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक वर्षापासून मावळ तालुक्यातील प्रत्येक गुरुभक्त हा त्यांच्या विचाराचं, त्यांच्या संस्काराची कास धरून आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत आहे. खरं पाहिलं तर कैलासवासी डॉक्टर चिंचवडे यांनी मावळ तालुक्यामध्ये या संप्रदायाची बीज रोवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातूनच ह्या मावळ तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी म्हटलं तर आमचे रामचंद्र दादा गुनाट असतील, माझे वडील दामूशेठ खरमारे असतील, त्याचप्रमाणे आगिवले दादा आहेत, आमचे सरपंच संतोषजी जांभूळकर आहेत, अनेक सर्व ज्येष्ठ मंडळी ही मावळ तालुक्यामध्ये रसाळ संप्रदायाचे विचार आचार समाजामध्ये पोहोचवत असतात. आणि या माध्यमातून आमच्या सर्वांचंच, आता अण्णांनी सांगितलं की आम्हाला सर्वांना संप्रदायाची, अण्णांची आशीर्वादाची, दादांच्या आशीर्वादाची प्रत्येकाला अनुभूती आलेली आहे. आणि ती अनुभूती आल्यामुळेच आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल झालेला आहे. आणि हा सगळा केवळ रसाळ संप्रदाय असेल, सद्गुरू समर्थ पांडुरंग महाराज असेल, अण्णा असतील, शंकर महाराज दादा असतील, या सर्वांमुळे आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी क्रांती, वेगळा बदल झालेला आहे. म्हणजे तुम्ही सरपंच काय सांगू शकता की गुरुविना मार्ग नाही किंवा गुरुविना काहीच नाही? मग निश्चित गुरु असेल तरच तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रत्येक ठिकाणी, तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वीपणे वाटचाल करायची असेल, आयुष्य